एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे प्रशासनाची अनास्था अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटत चालला आहे। नाफेडची खरेदी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून तिवसा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयानं हरभरा खरेदीसाठी 29 मे आणि तूर खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली असताना तिवसा तालुक्यातील खरेदी केंद्र का बंद आहेत असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। खरेदी विक्री मॅनेजर दीपक गोफणे यांनी 12 दाना नाही असं तकलादू कारण पुढे करून 20 दिवस खरेदी बंद ठेवली। यामुळे हजारो शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर असून या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। खरीपाचे शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही। विम्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे। 2 महिन्यानंतर पेरणीचा वेळ येणार आहे। शेतकरी संपूर्ण खरडपट्टीचे पैसे नाही, APMC मध्ये हरभऱ्याची तुरीची खरेदी थांबली। या संपूर्ण प्रकरणामध्ये शेतकरी संतप्त झालेला आहे। आज आम्ही निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना, मागणी केली। या मागणीवर कारवाई, अधिकाऱ्यांवर कारवाई आणि मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक आहे, नाही येत्या काळामध्ये या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तहसील कार्यालयावर एल्गार आणणार आहे, मोठं आंदोलन करणार आहे।